नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत काठपदर साडीवर सुंदर अशी डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 10 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि इथे असा थोडासा पान आकार आपण टाकून घेतलेला आहे. बघा, या पद्धतीने आपण गळ्याला आकार टाकून दिलेला आहे. आता तो आपण कट करून घेऊयात. बघा, गळा कट करून झाल्यावर आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे. कपडा सरळ ठेवून आपल्याला त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून इथे शिलाई मारून घ्यायची. कमरेच्या साईडने शिलाई मारून झाल्यावर इथे गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अगोदर इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायची. लगेच आपल्याला एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना आपला जसा गळ्याचा आकार आहे तशीच शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथे गळ्याला खाली टोक आहे तर तिथे मशीन थांबवून याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मैत्रिणी, एकसारखी मार्जिन ठेवून फिनिशिंग सहित शिलाई मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे 1/2 इंचाची मार्जिन ठेवून हा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि लगेच इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कट मारल्यावर आपला गळा फिनिशिंग सहित जसा आकार आहे तसाच येतो, त्यासाठी हे कट मारणं खूप महत्त्वाचं आहे. कट मारून झाल्यावर इथे आपल्याला टाचपिन काढून घ्यायच्यात. टाचपिन काढून घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे कपडा पलटून घ्यायचा आहे. कपडा पलटून घेऊन आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तसा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जसा गळ्याचा आकार आहे तसाच इथे एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथे कोण आहे तिथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मशीन थांबवून घ्यायची आहे. टंचन उचलून ह्या पद्धतीने फिरवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनी हे काळजीपूर्वक करायचे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या गळ्याला फिनिशिंग सहित शिलाई मारून झालेली आहे. आता लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि कपड्याला कुठेही जोळ येऊ द्यायचा नाही. कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीही सहज शिवतील ह्या पद्धतीने मी सांगत आहे. बघा मैत्रिणींनो, गळा आणि कमरपट्टी दोन्ही तयार झालेले आहेत. तर आता साईडने शिलाई मारून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई मारून
एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला गळा शिवून तयार झालेला आहे आणि आपण अस्तरही फिटिंग करून घेतलेला आहे. तर इथे आता आपल्याला मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर इथे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर दोन्ही टक्स एकसारखे मारून घ्यायचे आहेत. टक्स टाकताना टक्स खालीवर होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. बघा आपले टक्स हे टाकून झालेले आहे. तर आता आपल्याला इथे गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे छोटीशी मी गोल्डन कलरची लेस गळ्याला लावून घेत आहे. अगदी कडेकडेने इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग सहित लेस छान बसेल आणि आपल्या गळ्याचाही आकार छान येईल यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, आपली फिनिशिंग सहित लेस लावून झालेली आहे. आता लगेच लेसला डबल टिप देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, लहान लेस असो किंवा मोठी असो, तर प्रत्येक लेसला डबल टिप टाकून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग सहित लेस छान बसेल. लेसला एक शिलाई दिली तर लेस एक साईडने आपल्याला अशी पलटी झाल्यासारखी दिसते. त्यासाठी लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. तर बघा आपली फिनिशिंग सहित छान लेस बसलेली आहे. तर आता आपल्याला इथे एक डिझाईन तयार करायची आहे. तर आता आपण खडूच्या सहाय्याने इथे मार्किंग करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता थोडंसं डार्क करून घेते, जेणेकरून व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल ह्यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे थोडं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही जशी डिझाईन आहे तशी दुसऱ्या साईडने जशास तशी उमटते. तर बघा मैत्रिणींनो, दुसऱ्याही साईडने जशास तसे उमटलेलं आहे. आता इथे खडूच्या साईडने डार्क करून घ्यायचं आहे. आता इथे सेंटरला आपला छोटासा काठ उरलेला आहे, तर त्या काठापासून आपल्याला इथे बटरफ्लाय करून घ्यायचा आहे. किंवा छोटंसं तुम्ही फुलंही टाकू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता. तर इथे अस्तरवर काठ ठेवून मी दोन्ही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. आता साईडने कट करून घ्यायचे. आणि इथे आपल्याला पलटून घ्यायचं आहे.
मैत्रिणींनो, हा पलटून घेतल्यावर आपल्याला इथे सेंटरला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. अगदी छोट्या छोट्या 3 ते 4 प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. इथे 2 साईडने शिलाई मारून घेते आणि बघा आता आपला हा बटरफ्लाय तयार केलेला आहे. तर तो इथे सेंटरला आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर इथे सेंटरवर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना प्लेट दुमडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, छोट्याशा काठापासून आपण सुंदर अशी डिझाईन तयार करत आहोत. आता हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर आपण जेवढा आकार आखून घेतलेला आहे तर तेवढ्यातच आपल्याला कपडा ठेवून बाकीचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा इथे आपल्याला ठेवायचा नाही. जेवढा लागतो तेवढाच ठेवून बाकीचा कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला सुंदर असा बटरफ्लाय इथे. तर इथे आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा, इथे मी ग्रीन कलरची लेस लावत आहे. इथे कॉन्ट्रास्ट कलरची मी लेस लावून घेत आहे. तर आपण जसा डिझाईन आखून घेतलेली आहे त्यावरच इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि ते खाली जसा आकार आहे तशी शिलाई अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि लगेच इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने लेस लावून घ्यायची आहे. तर इथे व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी एकाच साईडने लेस लावून दाखवलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. आणि आपण इथे मध्ये जो बटरफ्लाय तयार केलेला आहे तर तिथे ह्या पद्धतीने मी नॉट लावून घेतलेला आहे. नॉटला कपड्याचे छोटेसे लटकन लावलेले आहेत. आणि मैत्रिणींनो बघा, फायनली आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.